साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गव्हाण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयी सदस्यांचा सत्कार समारंभ साई देवस्थान वहाळ येथे संपन्न झाला। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जेम म्हात्रे म्हणाले की मी कधीही गव्हाण जिल्हा परिषद शेकापच्या हातातून जाऊ दिली नव्हती, पण मी भाजपात पक्षप्रवेश केला आणि यावेळी गव्हाण जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्षाला उमेदवार देखील मिळाला नाही। अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला, त्यामुळे ही निवडणूक आम्ही सहजपणे जिंकू शकलो। रायगड जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी बुधवारी अलिबाग पोलीस मुख्यालयात सुरू झाली आहे। पोलीस शिपाई आणि चालक पदांसाठी एकूण 97 जागांसाठी ही भरती होत आहे। पहिल्याच दिवशी 502 उमेदवारांनी यात सहभाग घेतला। उमेदवारांची कागदपत्रे तपासून बायोमेट्रिक पडताळणी करण्यात आली। भरती प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध राहावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय। शारीरिक चाचणी प्रामाणिकपणे देण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजपाने 15 नवनिर्वाचित सदस्यांसह स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी केली आहे। वैकुंठ रवींद्र पाटील यांची गटनेतेपदी एकमतानं निवड झाली। अलिबाग येथे आमदार प्रशांत ठाकूर आणि ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। जिल्हाधिकारी कार्यालयात गटनोंदणी पूर्ण करण्यात आली। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी होणाऱ्या राजकीय हालचाली निर्णायक ठरणार असून भाजप किंगमेकर भूमिकेत असल्यानं जिल्ह्यातील राजकीय चर्चांना वेग आलाय। उरण नगर परिषदेत कार्यरत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। कोविड काळात सेवा दिलेल्या कामगारांच्या समस्या प्रलंबित असल्यानं त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। घनकचरा व्यवस्थापनात ठेकेदाराकडून कमी कामगार वापरून अधिक नफा मिळवला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशासनानं त्वरित निर्णय घेऊन कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय। कामोठे येथे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासन आणि कायदेविषयक जागरूकता वाढवण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। तालुका विधी सेवा समिती, कामोठे पोलीस स्टेशन आणि दिशा महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे, पोलीस निरीक्षक मनोहर पगार आणि ॲडव्होकेट रत्नदीप पाटील यांनी उपस्थितांना कायदे, नागरिकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या यांबाबत मार्गदर्शन केलं। पोलीस व नागरिकांमध्ये विश्वास आणि संवाद वाढवणे समाजाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं। पनवेल वाहतूक शाखेने व्हीके हायस्कूल आणि वडाळा तलाव परिसरात विशेष मोहीम राबवून विना लायसन्स वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। उपनिरीक्षक जीवन शेरखाने आणि पथकाने नियमभंग करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली। या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून परिसरात सुरक्षिततेची भावना वाढली आहे। अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियम पाळण्याचं आवाहन यावेळी पोलिसांनी केलं। खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलं। त्यामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला असून नागरिकांनी कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलं। सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि कामगार संयुक्त कृती समिती आंदोलनात सहभागी झाली होती। निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। वेतन आयोग लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, खाजगीकरण रद्द करणे, रिक्त पदे भरणे, कॅशलेस विमा योजना चालू करणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। पेण नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवक निवडीचा वाद अद्याप संपलेला नाही। नगर विकास आघाडी शृंगारपुरे गटाच्या 5 सदस्यांना जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असतानाही 16 जानेवारी रोजी झालेल्या सभेत नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी भाजप कोट्यातील 2 सदस्यांची जाहीर निवड केली। जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या उपेंद्र कोलाडकर यांची निवड जाहीर न झाल्याने आघाडी आक्रमक झाली आहे। या निर्णयाविरोधात पेण नगर परिषदेसमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणा माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांनी केली आहे। नागरिकांच्या मूलभूत समस्या प्रलंबित असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं MIDC महापे कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले। जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील व महिला जिल्हा संघटक रंजनाताई छित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने उपअभियंता गोगटे यांची भेट घेतली। पाणी पुरवठा, अवैध धंदे, अतिक्रमण, भंगार व्यवसाय आणि भूमाफियांवर कारवाई या मागण्यांसाठी हे आंदोलन झालं। प्रशासनानं मागण्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। नवी मुंबई महानगरपालिकेच्या खोपोली, रसायनी आणि कर्जत मार्गावरील बस सेवा नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। MH43BP7735 क्रमांकाची बस वावंडळ पुलाजवळ बंद पडल्याने यावेळी प्रवासी अडचणीत सापडले। अंधारात अपघाताची शक्यता वाढल्यानं वाहतूक पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी उभे केले। 1.25 तासानंतर दुसरी बस आल्यानंतर प्रवाशांना गंतव्यस्थळी पाठवण्यात आले। यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त करत बस सेवेवर ताशेरे ओढलेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड।
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.